राष्ट्रवादीचे 25 उमेदवार ठरल्याचं कळतंय। अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याची माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। अजित पवार बारामतीतूनच लढतील अशी या क्षणी बातमी येते। 25 उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत 25 उमेदवार ठरल्याची माहिती या क्षणी समोर येते आहे। आणि यावर अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, राष्ट्रवादीच्या गोटातली सगळ्यात मोठी बातमी या क्षणी आपण बघतो आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले 25 उमेदवार ठरवल्याचं कळतंय। काय अधिक तपशील आहे? नक्कीच जागा वाटप होण्याआधीच राष्ट्रवादीने आपले 25 उमेदवार आहेत ते ठरवलेले आहेत आणि त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। हे 25 सध्याचे आमदार आहेत आणि स्वतः बारामतीमधून अजित पवार हे तयारी करतायत। ते बारामतीमधूनच लढणार आहेत असंही यामधून स्पष्ट होते। आणि यामध्ये अनेक इंदापूरच्या जागेचा जो वाद होता त्यावर दत्ता भरणेंना काम करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे काही दिवसामध्ये हे 25 जणांची नावं जी आहेत ती जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सूत्रांकडून माहिती मिळाली या 25 उमेदवारांना 25 आमदारांना काम करण्याला कामाला लागा असे सूचना ज्या आहेत त्या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत। सागर, अजितदादांचं नाव बारामतीतून कळतंय, मात्र इतर कुठल्या मतदारसंघातली नावं समोर येऊ शकली आहेत का? नक्कीच अहमदनगरमधून संग्राम जगतापांचं नाव आहे, त्याचबरोबर अनिल पाटील अंमळनेरमधून आहेत, कादेलमधून हसन मुश्रीफांचं नाव आहे। म्हणजे सध्या ज्या जागेवरती आमदार आहेत त्यांना हे काम करायला सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर दिंडोरीमधून नरहरी झिरवळ जे आहेत त्यांनाही काम करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पुण्यातलेही दत्तात्रय भरणे असतील, सुनील शेख असतील, सुनील केंगडे असतील यांनाही या मतदारसंघातून काम करण्याला कामाला लागा असं सूचना ज्या आहेत त्या पक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीचे 25 उमेदवार आमदार जे आहेत ते त्यांचं तिकीट जे आहे ते आता फायनल झाल्याचं बोललं जात आहे। कामाला लागा असे आदेश देण्यात आले असले तरी पुढील काही घडामोडी होतात त्यावर सर्व अवलंबून आहे। आपण बघतो अजित पवार हे बारामतीतून लढतील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून 25 उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आल्याचं कळतंय। आपल्यासोबत सागर आहे या विषयावर अधिक बोलण्यासाठी। सागर, महायुतीमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारल्याचं दिसतंय उमेदवार ठरवण्याच्या बाबतीत। कधीपर्यंत ही यादी समोर येऊ शकते आणि ह्याचे काय परिणाम महायुतीत दिसून येतील? नक्कीच महायुतीमध्ये जागा वाटप होण्याची प्रक्रिया जी आहे बैठका सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीने आपले जे आमदार आहेत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। महायुतीमध्ये काही जागांवरून तेढ निर्माण होऊ शकतो, मात्र त्याआधीच हे आमदार जे आहेत ते आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रिय होऊन कामाला सुरुवात करतील। त्यामुळे थोड्या दिवसामध्ये जागा वाटप झाल्यानंतर यातील 25 उमेदवार जे आहेत ते फायनल फक्त अधिकृत घोषणा जी आहे ती बाकी आहे आणि ती अजून जागा वाटप झाल्यानंतर होऊ शकते। त्यामुळे अनेक आमदार जे आहेत ते तळ्यात मळ्यात असताना जर आपल्याला जे पाहायला मिळतंय की नेमकं कुठल्या पक्षात राहायचंय किंवा पक्ष बदलायचा अशाही उमेदवाराचा विचार नंतर होऊ शकतो किंवा अनेक जण पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत। त्यांना थांबून ठेवण्यासाठी ही संभाव्य जे नावं जे आहेत ते त्यांना काम करण्याचे आदेश लावलेत असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। त्यामुळे आता पुढील काळामध्ये काय होतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सागर दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर आपण बघतोय या क्षणाची एक मोठी बातमी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटातली। अजित पवार यांनी आपले 25 उमेदवार निश्चित केल्याचं जवळपास कळतंय आणि आता केवळ अधिकृत घोषणा होणं शिल्लक आहे।